नमस्कार, माझे नाव जिया, मी आहे त्वचा. नमस्कार, माझे नाव नारायणी, मी आहे डोळा. नमस्कार, माझे नाव जान्हवी, मी आहे जीभ. नमस्कार, माझे नाव वेदिका, मी आहे नाक. नमस्कार, माझे नाव श्रावणी, मी आहे कान. त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे की गार ते कळते. सांग, वस्तू गरम आहे का गार? कशी आहे? हे वस्तू गरम आहे की गार हे तुला कशामुळे कळाले? एखादी वस्तू खडखडीत आहे की गुडगुडीत हेही आपल्याला त्वचेमुळे कळते. डोळ्यामुळे आपण पाहू शकतो. हे कोणते कलर आहेत? पिंक आणि रेड. हे तुला कशामुळे समजले? डोळ्यामुळे आपल्याला वस्तूचा रंग समजतो. वस्तू किती दूर आहे याचाही अंदाज येतो. धन्यवाद. जिभेमुळे आपल्याला चव कळते. तुला याची चव कशामुळे कळाली? जिभेमुळे आपल्याला चव कळते. साखर गोड असते, गूळ गोड असतो, कारले कडू असते. ही चव आपल्याला जिभेमुळे कळतात. कैरी व लिंबू आंबट लागते, मीठ खारट लागते. ह्याही चव आपल्याला जिभेमुळे कळतात. मिरची तिखट असते, मिरची खाल्ली की आपल्या जिभेची आग पडते, म्हणून आपण असे म्हणतो की मिरची तिखट आहे. धन्यवाद. नाकामुळे आपण श्वास घेऊ शकतो. तुला कशामुळे कळाले? दातामुळे. झालं का तुझं तर? बोल पुढ. माहिती सांग वेदिका. येत नसेल तर नारायणीला दे. माहिती सांग ना नाकाची. कानामुळे आपल्याला ऐकू येते. वाजवती तर सगळ्याला ऐकू येते. कशाला ऐकू? हे आवाज कशाचा आहे? शिट्टीचा. हे तुला कशामुळे कळाले? कानामुळे. कानामुळे आपल्याला ऐकू येते. शक्यतो मुख्य म्हणजे समोरचा व्यक्ती काय बोलते तेही आपल्याला कानामुळे समजते. कान कक्ष आहे की मूत्र तेही समजते. आवाज एखाद्या पक्षाचा आहे की प्राण्याचा तेही समजते. आवाज कोणत्या दिशेने येत आहे तेही आपल्याला कानामुळे समजते. धन्यवाद.